बिगर नावाची कोणाच्या आली वगैरे घेऊन काढतो नकाशी तुमचं नाही खाली नाव टाकलं नाही खाली तुमचं आहे बापू माझं नाव टाकलं नाही कोणतं हे का बरं नावासाठी मग बबन दादा असेल बरं बरं अक्षरात विष्णुपंत आणि आपले विनायक महाराज नंबर तुम्हाला ओळखू येईल की नाही कोणाला चला प्रश्न 79 अंधत्व पटुत्व व मंदत्व मी नाही व माझे नाहीत हे कसे जाणावे? उत्तर नेत्रादी इंद्रिय आपापले विषय ग्रहण करीत नाहीत हेच अंधत्व वगैरे आहे हे सुद्धा मी जाणतो. विषयांना थोडे थोडे ग्रहण करणे हे त्यांचे मंदत्व आहे हे मी जाणतो. विषयांना स्पष्ट ग्रहण करणे हे त्यांचे पटुत्व आहे हे मी जाणतो. म्हणून हे मी नाहीत व माझे नाहीत हे इंद्रियांचे धर्म आहेत. मी यांना जाणणारा दृष्टा घटदृष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. याप्रमाणे सूक्ष्म देहाचा मी दृष्टा आहे कारण शरीराचा मी दृष्टा आहे. काल आपण बघितलं की 2-3 दृष्टांत दिले, सुंदर दृष्टांत दिले त्यांनी. तो प्रश्न चालला होता 19 अंधत्व पटुत्व मंदत्व मी नाही व माझे नाही. अंधत्व म्हणजे काय की इंद्रिय जे आहेत त्यातील त्यात नेत्रेंद्रिय जे आहे त्याला बिलकुल न दिसणं त्याचं नाव काय की अंधत्व. केवळ अंधत्व नाही, ज्याला आपण बहिरत्व म्हणतो, म्हणजे बिलकुल ऐकू न येणं. काही काही लोकांना त्वचेनं काय होतं की कुठल्याही प्रकारचं स्पर्शग्रहण होत नाही, म्हणजे इंद्रिय पूर्णपणे निकामी होणे. अंधत्व आलं म्हणजे काय की त्याला बिलकुल दिसत नाही, बहिरेपण आलं म्हणजे त्याला बिलकुल ऐकू येत नाही. आणि मग त्याला आपण जाणतो पण नाही. समजा मला ऐकू येतं आणि मला ऐकू येत नाही, त्याला आपण जाणतो. मला आता दिसतं, आता दिसत नाही, म्हणजे त्या अंधत्वालाही सुद्धा आपण काय की जाणतो. मंदत्व म्हणजे प्रत्येक इंद्रियाचं जे पाटव्य आहे त्याच्यामध्ये क्रिया करण्याची जी शक्ती आहे ती कमी कमी होत जाणे, याला काय म्हणायचं मंदत्व. मग इंद्रियाचं जे मंदत्व आहे त्या मंदत्वालाही आपण जाणतो. आणि इंद्रियामध्ये जे पाटव्य आहे क्रिया करण्याची कार्य करण्याची जी पूर्ण शक्ती आहे त्या शक्तीला सुद्धा आपण जाणतो. म्हणजे इंद्रियाचं पटुत्व, इंद्रियाचं मंदत्व आणि इंद्रियाचं एकदम अंधत्व आधी काम न करणे याला आपण जाणतो का नाही? तर त्यांनी सांगितलं की त्याला आपण जाणतो. नेत्रादी इंद्रिय आपापले विषय ग्रहण करीत नाहीत हेच अंधत्व वगैरे आहे हे सुद्धा मी जाणतो. माझ्या इंद्रियाला आता
कुठल्याही प्रकारचं आपापलं काम करता येत नाही हे आपण जाणतो. थोडं 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 कळतं इंद्रियाला, थोडं थोडं मला डोळ्यानं थोडं थोडं दिसतं, थोडं थोडं ऐकायला येतंय. म्हणजे हे इंद्रियाचं काय मंदत्व आहे. आणि मी एवढा म्हातारा झालो पण आपल्याला चष्म्याची गरज नाही, कानाला मशीन लावण्याची गरज नाही, माझी इंद्रिय अजून चांगले. याला काय म्हणायचं? इंद्रियाचं पटुत्व. मग आपण त्या पटुत्वालाही जाणतो, मंदत्वालाही जाणतो आणि एकदम निकामी झालेली इंद्रिय त्यालाही सुद्धा आपण जाणतो. का तर मी त्याच्याहून कसा आहे की वेगळा आहे हे मी जाणतो. म्हणून हे मी नाही व हे माझे नाहीत. हे मी नाही आणि हे माझेही नाही. हे धर्म कुणाचे आहेत? हे इंद्रियाचे धर्म आहेत. मी यांना जाणणारा द्रष्टा घटद्रष्टा याने याहून वेगळा आहे. याप्रमाणे सूक्ष्म देहाचा मी द्रष्टा आहे, कारण शरीराचा सुद्धा मी कोण आहे की द्रष्टा आहे. हे बघा, आपली ही जी कला आहे या कलेचं शीर्षकच आहे, या कलेचं नावच आहे 3 देहाचा मी द्रष्टा. द्रष्टा म्हणजे त्यांना बघणारा, त्यांच्याहून वेगळा, त्यांच्याहून कसा आहे की अलग, पण त्यांना जाणणारा. द्रष्टा शब्दाचा अर्थ काय? त्यांना जाणणारा. हे बघा, अंतःकरण विशिष्ट जो, त्याला काय म्हणायचं? द्रष्टा. अंतःकरण विशिष्ट जो आहे तो कसा आहे की द्रष्टा. म्हणजे प्रमाता जो जीव आहे तर तो जीव कसा आहे की याचा द्रष्टा आहे. परंतु हे सगळं शिकत असताना मी त्या अंतःकरणाहून सुद्धा वेगळा आहे असं समजणं, याला कोणता द्रष्टा म्हणायचा? याला म्हणायचं निरपेक्ष द्रष्टा. दृष्टी 2 आहे. आता विषयामध्ये लांब जाईल. एक सापेक्ष द्रष्टा आणि एक निरपेक्ष द्रष्टा. तर मी कोण आहे आता? यांचा निरपेक्ष द्रष्टा आहे. अंतःकरणाच्या द्वारे मी स्थूल देहाला सुद्धा जाणतो, सूक्ष्म देहाला सुद्धा जाणतो. मी कोण आहे? तर मी या 2 देहाचा द्रष्टा आहे. आता राहिला कोणता देह? आता कारण देह. चला, प्रश्न 80. कारण देह म्हणजे काय? हे बघा, आता आपण मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की जसं अगदी उघडा दृष्टांत द्यायचा झाल्यास आपण अंगावरती वरतून कोट घालतो किंवा जेरकिन घालतो, त्याच्या आत सदरा असतो आणि त्याच्या आत काय असतं? बनीन असतं. म्हणजे ते जेरकिन कोट मी नाही, सदरा मी नाही, माझा नाही, कोट मी नाही, माझा नाही, आणि बनियन मी नाही, माझी नाही. मी यांचा कोण आहे की द्रष्टा, जाणणारा. कसा? तर घटद्रष्टा घटात भिन्न हा. आता हे आपले 2 देह झाले. आता राहिला कोणता देह? कारण देह. उत्तर. पुरुष जेव्हा सुसुप्तीतून उठतो तेव्हा म्हणतो की आज मला कशाचेही भान नव्हते. या म्हणण्याने सुसुप्तीविषयी अज्ञान आहे असे सिद्ध होते. हे बघा, कारण देह म्हणजे काय? स्थूल देहास आणि सूक्ष्म देहात जो कारण आहे, जो हेतू आहे, त्याचं नाव काय आहे? कारण देह. कुठलं एखादं कार्य असेल त्या कार्याला काय असतं? कारण असतं. आपण आता त्याच्यावरती पाठीमागे चिंतन केलं की सुरुवातीला स्वस्वरूपाचं काय झालं आपल्याला? अज्ञान. अज्ञान हेच काय? त्याचं कारण. त्याच्यानंतर सूक्ष्मसृष्टी आणि त्याच्यानंतर स्थूलसृष्टी. मग ती वेष्टी किंबहुना समष्टी. तद्वत कारण म्हणजे काय? पुरुष जेव्हा सुषुप्तीतून उठतो तेव्हा म्हणतो की मला आज कशाचेही भान नव्हते. या म्हणण्याने सुषुप्तीविषयी अज्ञान आहे असे सिद्ध झाले. हे काही अवघड आहे का? खाली टीप आहे. काय टीप आहे? सुषुप्तीतून उठलेल्या पुरुषास मी काही जाणत नव्हतो असे जे ज्ञान होते ते अनुभवरूप नसते, किंतु सुषुप्तीकाली अनुभव घेतलेल्या अज्ञानाची स्मृती आहे. या स्मृतीचा विषय सुषुप्तीकालचे अज्ञान आहे. काय? मला रात्री झोपेमध्ये काही कळत नव्हतं, मी काही जाणत नव्हतो. हे अनुभवरूप ज्ञान नाही. असं तुम्ही सकाळी उठल्यानंतर जर म्हटले काय, मला सुषुप्तीमध्ये काही कळत नव्हतं, मी काही जाणत नव्हतो, तर अनुभव आहे का तिथे? असं बोलताना नाही. का अनुभव नाही? तुम्हाला सुषुप्तीमध्ये अनुभव होता. सुषुप्तीमध्ये काय घेतला तुम्ही? अनुभव. पण इंद्रियादिकांचं सहकार्य नसल्यामुळे तिथे तुम्ही तो अनुभव व्यक्त केला नाही. मग जागृतीमध्ये अंतःकरण आणि इंद्रियादिकांचं सहकार्य लाभलं
आणि नंतर तुम्ही जे ज्ञान सांगितलं कोणतं, की सुषुप्तीमध्ये मी काही जाणत नव्हतो, तर ते स्मृतिरूप ज्ञान आहे. ते कोणतं ज्ञान आहे? सुषुप्तीमध्ये घेतलेल्या अज्ञानाचा जो अनुभव आहे त्याची स्मृती सकाळी तुम्ही सांगता. मी काही जाणत नव्हतो म्हणजे याचाच अर्थ असा आहे की मी काही जाणत नाही. हे जाणणं आहे का जाणणं नाही? जाणणं आहे. म्हणजे अज्ञान. आता हे बघा, आपला विषय कोणता आहे? आता समजा तुम्ही डोळे बंद केले आणि तुम्ही डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला जर असं म्हटलं की तुमच्या आवडीचा विषय तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही आणा, तर पटपट आपली जी आवड असेल तो विषय. म्हणजे आता तुमच्या सध्याचा अंतःकरणाचा विषय कोणता असं जर विचारलं तर तुम्ही तुमच्या त्या डोळे बंद केल्यानंतर जो आवडीचा विषय तो सांगणार. म्हणजे प्रत्येकाचे विषय एक आहे की भिन्न भिन्न आहे? ते भिन्न भिन्न आहे. मग ते विषय तुम्ही आहे का त्या विषयाहून तुम्ही वेगळे आहात? विषय वेगळे आहात. मग मी काही जाणत नव्हतो, मला काही कळत नव्हतं असं जे म्हणता तुम्ही, त्यावेळेस त्या म्हणण्याचा जो विषय होता ते अज्ञान होता. काय होतं? अज्ञान. आता काय म्हणजे प्रकाश. रात्रीला अमावस्येच्या दिवशी 12 वाजता तुम्हाला विचारलं आता काय आहे? अंधकार. आता दिवसा तुमच्या अंतःकरण आणि नेत्रेंद्रियाचा विषय काय आहे की प्रकाश. आणि रात्रीला 12 वाजता तुमच्या नेत्रेंद्रियाचा आणि अंतःकरणाचा विषय काय आहे? अंधकार. म्हणजे अंधकार तुमच्या समोर आला म्हणून तुम्ही म्हणता हा अंधार आहे. मी काही जाणत नव्हतो या म्हणण्याने त्या म्हणण्याचा जो विषय आहे तो कोणता आहे? अज्ञान आहे. काय कळलं ना? की हे काय आहे? अज्ञान आहे. जाऊ द्या. तुम्हाला असं विचारलं आता तुम्हाला तुमची स्वतःची ओळख आहे का? आपण अध्यात्माच्या दृष्टीने बोलतो, कोणत्या दृष्टीने चिंतन करू राहिलो? आता अध्यात्माच्या दृष्टीने, वेदांच्या दृष्टीने. मी आपल्याला असा प्रश्न विचारला काय की तुम्ही तुम्हाला स्वतःला ओळखता का? तुम्ही काय उत्तर देणार? मी काही ओळखत नाही. मग मी ओळखत नाही हे ज्ञानातून बोलणं चाललं का अज्ञानातून? ज्ञान. कारण ओळखत नाही हे. आता हे बघा, हा पेवर ब्लॉक आहे. त्याला जर विचारलं तू कोण आहे, ते म्हणेन मी काही मला ओळखीत नाही असं म्हणेन का? म्हणेन का? पण काहीच म्हणेन. तुमच्या गाडीला विचारलं तू कोणत्या कंपनीची गाडी आहे, तुझी तर ओळख आहे का? ती नाही म्हणे. हो म्हणे. काहीच म्हणणार नाही. का म्हणणार? ती जड आहे. तुम्ही जगातील कोणताही पदार्थ घ्या, त्याला विचारा तुला ओळखतो का? अरे ओळखतो का म्हटल्यानंतर ते हो म्हणणार नाही, नाही म्हणणार नाही. का? ते जड आहे ना. आणि तुम्हाला विचारलं तुम्हाला ओळखतात म्हणे, मग मला ओळखत नाही. आणि एक म्हणतो मी मला ओळखतो. मी ओळखतो हे म्हणणं सुद्धा काय आहे की ज्ञान. आणि मी ओळखत नाही हे सुद्धा काय आहे? ज्ञानाचे. फक्त एके ठिकाणी जाणण्याचा विषय आहे ज्ञान आणि एके ठिकाणी न जाणण्याचा विषय आहे न जाणणे म्हणजे अज्ञान. म्हणजे एकदा तुमच्या ज्ञानाचा विषय ज्ञान आहे आणि एके ठिकाणी ज्ञानाचा विषय काय आहे? अज्ञान आहे. मी ओळखत नाही हे तरी ओळखलं का नाही? मग हे काय आहे? ज्ञानच आहे. म्हणून विषय हा चालला कारण देह जो आहे तो कारण देह म्हणजे काय? केवळ घनरूप अज्ञान. याचं नाव काय आहे? कारण देह. कारण कारण म्हणजे काही स्वतंत्र देह नाही. मी आपल्याला त्या नकाशामध्ये लिहून दिलंय सुषुप्तावस्था, हृदयस्थान, पश्यंती वाचा. आता पुढे त्याचं चिंतन येणार आहे म्हणून इथे काही करायची काही जास्त गरज नाही. मी 3 अवस्थांचा साक्षी हा जो ही जी कला येणार आहे त्याच्यामध्ये त्याचं काय सर्व विवेचन आहे. फक्त कारण म्हणजे काय? तर त्या अवस्था आहे, त्या सुषुप्तीच्या काय आहे? त्या अवस्था आहे किंवा त्या कारण देहाच्या अवस्था आहे. पण कारण देह म्हणजे काय हे आकाश त्यांना बोलू नका म्हणतात. कारण देह म्हणजे काय असं जर विचारलं त्याचं एकच उत्तर आहे, कारण देह म्हणजे घन अज्ञान, गडद अज्ञान. आणि त्या अज्ञानाला आपण काय करतो की जाणतो. त्याचे आपण कोण आहे? दृष्टी आहोत. जसा स्थूल देहाचा आपण दृष्टी आहोत, सूक्ष्म देहाचा जशी आपण दृष्टी आहोत, तसेच कारण देहाचे आपण दृष्टी आहोत.
पण सुषुप्ती अवस्थेमध्ये आपण मला काही कळत नव्हतं असं म्हणू शकत नाही. काय तेव्हा अनुभव आहे, तेव्हा अनुभवरूप ज्ञान आहे. पण तिथे अंतःकरण आणि इंद्रियादिकांचं साहचर्य नसल्यामुळे आपण तिथे त्या ठिकाणी अनुभव असा बोलून दाखवू शकत नाही. कधी बोलून दाखवतो आपण? जागृतीमध्ये आल्यानंतर. कळालं का पांडुरंग महाराज? नसलं कळा तर परत विचारा. अज्ञान, अज्ञानाची व्याख्या ज्ञानोबरांनी लिहिली. जे निपुणे नेणिजे ते अज्ञान या नावे बोलिजे. अज्ञान म्हणजे काय? जे निपटून नेणिजे म्हणजे जाणत नाही त्याचं नाव काय? निपटून म्हणजे मुळासकट जे जाणत नाही त्याचं नाव काय? अज्ञान. निपटून जे नेणिजे तेचे अज्ञान या नावे बोलिजे. आणि आपण म्हणतो की मी अज्ञानी आहे, म्हणजे याचा अर्थ त्या अज्ञानाला आपण काय केलं? विषय केलं. काय केलं? विषय. आणि आपण कोण ठरलो? त्याचे दृष्टे. आपण त्याला जाणणारे. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया आणि तेच रूपया अज्ञानासी. अज्ञान म्हणजे काय? आपल्याला विसर पडणे, स्वतःला विसर पडणे, तेच अज्ञानाचं काय आहे? रूप आहे. मोठी गंमत आहे. आत्मस्वरूप कधी काली त्याच्यावर आलेलं अज्ञान आणि त्या अज्ञानामुळे ते निर्माण झालेला, उत्पन्न झालेला सूक्ष्म देह आणि त्याच्यामुळे तयार झालेला स्थूल देह. पण हे कधीपासून झाले आणि काय झालं? पण हे निघलंय. आता हे सुरू झालं. हे काही थांबायला तयार नाही. जागृतावस्थेमध्येही मी ब्रह्माला जाणत नाही, माझे मला ज्ञान नाही. पूर्वीच्या काळामध्ये आम्ही खेळ खेळायचो. तुम्ही खेळत होते की नाही? देव जाणे. गोल एक अशी पुंगळी घ्यायची, हलकीशी एवढी अशी, एवढी जाड अशी पुंगळी घ्यायची. काचेची बोटी असते ना, ती बोटी फक्त त्या पुंगळीतून एकदम अशी त्या ठिकाणी मोकळी गेली पाहिजे. अशी एवढी एक अशी एवढी पुंगळी घ्यायची, 2 इंचाची किंवा 1.5 इंचाची. आणि पुंगळी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काचेची बोटी टाकायची. काचेची बोटी टाकून दोन्हीकडनं ती काय करायची? बंद करायची. पुंगळी हलकी यायची घ्यायची, एकदम कमी वजनाची पुंगळी घ्यायची. ती दोन्हीकडून बंद करायची, माझा ते गोटी घालायची. आणि सरळ जागा बघायची. सरळ जागा बघितल्यानंतर वास्तविक पाहता ते जड आहे आता, पण त्याच्यामध्ये काही मशीनही नाही. म्हणून आम्ही काय करायचो? असं थोडंसं एक पहिला झटका देऊन ती गोटी एका साईडला घ्यायची. अशी एका साईडला घेतल्याबरोबर ती गोटी या साईडला गेली की इकडलं टोक तिचं वर व्हायचं. काय व्हायचं? आणि जिथे गोटी आहे ते टोक काय व्हायचं? खाली राहायचं. पण मागचा झटका शिल्लक बसल्यामुळं खाली गेलेलं जे गोटीचं टोक होतं आणि वरचं टोक पुन्हा झटका घेतलं की पलीकडे पळायची. ती गोटी एकदम पलीकडे जायची. ती अशी चालायची. काय व्हायची? ती असं चालायची. ती पटक 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 चालायचं. आत किडा नाही, आत मशीन नाही, आत इंजन नाही, पण त्या गोटीच्या वजनानं ते बरोबर काय व्हायचं? ते चालायचं. पण सुरुवातीला एक वेळेस त्याला काय द्यावं लागत? थोडासा कसा धक्का द्यावा लागत. तसा कसा काय कधी धक्का बसलाय हे कळालं नाही. हे अज्ञान आलं आणि जो धक्का बसला त्याच्यामध्ये ते जन्ममरण नावाची वस्तूच नाही. हो, वस्तूच नाही. हे जन्ममरण मध्ये काय आहे? सगळं नुसतं काहीतरी त्या ठिकाणी कल्पित खेळ आहे. पण तो धक्का बसला कसा काय सुरू झाला? तुम्ही विचार करून जर बघितलं तर जन्मत कोण आणि मरत कोण? तर जन्मतही कोणी नाही आणि मरतही कोणी नाही. तुम्ही जर केळीचा गाभा शोधण्याचा प्रयत्न केला तर मिळत नाहीये. तसं जन्माचा मरणाचा शोध जर घेत गेला तर जन्म मरणच नाहीये, कोणालाच नाहीये. तुम्ही अंतकरण जन्मतं का लिंगदेह जन्मतो का काय जन्मतो? कोणीही नाही. म्हणून विषय हा चाललेला आहे की हा कारण देह म्हणजे अज्ञान, स्वतःच्या स्वरूपाविषयी असलेलं अज्ञान, आणि त्याला आपण विषय करतो. जागृतावस्थेमध्येही मी ब्रह्माला जाणत नाही, माझे मला ज्ञान नाही, हे मी जाणत नाही अशा अनुभवाचा विषय अज्ञान आहे. तुम्हाला आता विचारलं तुम्ही ब्रह्म जाणता का? समजा तुम्ही अज्ञानी आहे असा स्वीकार करून तुम्ही बोला, तुम्ही ब्रह्म जाणता का? तुम्ही काय म्हणणार? मी ब्रह्माला जाणत नाही. म्हणजे तुमच्या ज्ञानाचा विषय आहे अज्ञान.
जाणत नाही याचा विषय अर्थ काय आहे? तुमचा विषय अज्ञानच आहे ना. तुम्हाला अमुक अमुक माहिती आहे का? तुम्ही म्हणणार नाहीये. म्हणजे तुमचा विषय कोणता झाला आता? अज्ञान. आणि हे जाणता का तुम्ही? मी हे जाणतो म्हणजे त्या तुमच्या ज्ञानाचा विषय काय झाला? कारण ज्ञानाचे विषय असतात, अनंत असतात. पंचविषय ज्ञानाचे काय की विषय आहे. जगत हे ज्ञानाचा काय की विषय आहे. तद्वतच अज्ञान हे सुद्धा काय की ज्ञानाचा विषय आहे. मग तुम्हाला जागृतीमध्ये विचारलं ब्रह्मास तुम्ही जाणता काय? तुम्ही म्हणता मी ब्रह्मा जाणत नाही. म्हणजे तुमच्या ज्ञानाचा विषय काय झाला? तर अज्ञान. सुषुप्तीत तुम्ही म्हणता मी काही जाणत नव्हतो. तुमच्या जाणण्याचा विषय काय होता? ज्ञानाचा विषय अज्ञानच. म्हणजे आता ब्रह्म जाणत नाही असं म्हणता तरी तुमच्या ज्ञानाचा विषय काय? अज्ञानच. मग सुषुप्तीमध्ये मी काही ओळखत नव्हतो, मी काही जाणत नव्हतो, मला काही कळत नव्हतं, तेव्हा अज्ञानाचा विषय, ज्ञानाचा विषय काय होता तिथे? अज्ञान. स्वप्नामध्ये कधी कधी असं घडतंय. स्वप्नात तुम्ही असं एखाद्या वेळेस पाहत ना, मला काही कळत नाही बुवा. तुम्हाला स्वप्नात एखाद्याने विचारलं का रे तू ब्रह्म जाणतो काय? तुम्ही काय म्हणणार? मी ब्रह्म जाणत नाही. म्हणजे याचा अर्थच असा आहे की अज्ञान हे तुमच्या पुढे येते. कसे येते? पुढे. स्वप्नाचे कारण हे निद्रारूप अज्ञान आहे असे ते अज्ञान तोच कारण देह होय. बस स्वप्नाचे कारण सुद्धा कोण आहे? निद्रा. निद्रा म्हणजे अज्ञान. स्वप्नाशी कारण निद्रा. म्हणून स्वप्नाचं कारण ही अज्ञान आहे, म्हणजेच कारण देह आहे. आणि जागृतीचं कारणही कोण आहे? अज्ञानच आहे, म्हणजे कारण देह आहे. ज्ञानेश्वर माऊलीने सुंदर चिंतन केलं. घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भाव म्हणती, हेर स्वप्नहन जागृती फळभाव तयाचा. मूळ बीज जर का असेल तर घन अज्ञान. घन अज्ञान हे काय आहे की बीज. त्या बीजाचा अंकुर जर कोणते असेल तर सुषुप्ती. म्हणजे अज्ञान हे बीज, सुषुप्ती हे त्याचं अंकुर, आणि स्वप्न आणि जागृती फळ. घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भाव म्हणती, एर स्वप्न हन जागृती फळभाव ते. किती सुंदर चिंतन केलं ज्ञानोबरायांनी. घन अज्ञान म्हणजे काय की हे अंकुरच आहे, हे बीज आहे. अंकुर नाही काय आहे? बीज. आणि पहिला अंकुर निघतो कोणता? तो सुषुप्ती अवस्था. अज्ञान हा स्थूल सूक्ष्म देहाचा हेतू आहे म्हणून याला कारण म्हणतात. तत्वज्ञानाने याचे दहन होते म्हणून याला देह असे म्हणतात. हे अज्ञान अंधकार या न्यायाने ब्रह्माश्रित राहून ब्रह्माचंच आवरण करते. हे बघा, अज्ञान हा स्थूल सूक्ष्म देहाचा हेतू आहे म्हणून याला काय म्हणायचं? कारण. कारण देह का म्हणून राहिलेला? अगदी सोप्या सुट्या भाषेमध्ये बोलतो तुम्हाला. याला कारण देह का? कारण काय म्हणायचं? की स्थूल देहास आणि सूक्ष्म देहास हे कारण आहे म्हणून याला काय म्हटलं की कारण. हेतू आहे. हेतू म्हणजेच काय आहे? कारण आहे. स्थूल देहाला आणि सूक्ष्म देहाला हा हेतू आहे म्हणून याला काय म्हटलं? कारण. आता काय होतं? पुढे लिहिलं त्याने, तत्वज्ञानाने याचे दहन होते. तत्वज्ञानाने काय होते? याचं दहन होतं म्हणून याला काय म्हटलं? देह. जसं आपण नाही म्हणत का आम्ही स्मशानभूमीमध्ये गेलो ना, अमुक अमुक माणसाचं काय झालं? दहन केलं, त्याला जाळलं. तसं तत्वज्ञानाने, ब्रह्मज्ञानाने, आत्मज्ञानाने कुणाचं दहन होतं? तर अज्ञानाचं दहन होतं. म्हणून याला काय म्हटलं? देह. देह काय म्हटलं? दहन होतं म्हणून. कारण का म्हटलं? जागृती स्वप्नाला हेतू आहे म्हणून. बर, तर हे अज्ञान गर्भ मंदिरांधकार न्यायाने ब्रह्माश्रित करून ब्रह्माचंच आवरण करते. मंदिर असेल, घर असेल, दिवसा अंधार कुठं राहतो? दिवसा अंधार राहत नाही ना, पण दिवसा अंधार राहतो त्या घराच्याच आश्रयान राहतो. कुठं राहतो तो? घराच्याच आश्रयान. काय बाहेर जातो का अंधकाराचा? तसं आपण आता चूल पेटली आणि चूल पेटल्यानंतर धूर जर आत थांबायला नाही लागला, ते आपल्यात बसायला नाही लागला, तर हळूहळू छिद्राद्वारे, खिडकीद्वारे बाहेर निघतो का नाही? हा. एखाद्या वेळेस पाऊस जर आपलं जास्त झाला, गल्लीतलं पाणी घरामध्ये आलं आणि बस ते बाहेरचं पाणी कमी झालं, हळूहळू घरातलं पाणी बाहेर जातं. तसं प्रकाश केला
बल लावला की अंधकार हळूहळू 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 काही या खिडकीतून काही त्या खिडकीतून मग कुठं राहतो तो? गर्भातच राहतो, म्हणजे मंदिरातच राहतो. त्याच्याच आश्रय तो दिसत नाही. तो राहतो कुठे? त्याच्याच आश्रयात राहतो. आणि परत आवरण कोणाला करतो तो? त्यालाच करतो. तैसी ही माझीच बिंबली. ज्ञानोबराय म्हणतात ही माझीच आहे. कोण? माया. आणि माझ्यावरच आवरण टाकायला लागली. याला शास्त्रामध्ये स्वाश्रया स्वविषय म्हणतात. हे अज्ञान राहतो कुठं? कोणाच्या आश्रयात राहिलंय? तुमच्याच आश्रयात राहिलं. आणि आवरण कोणावर टाकले? तुमच्यावर. अमरवेल कुठं जगतो? झाडावरच जगतो. आणि जागवितो कोणाला? झाडाला. अमरवेलाला त्याला असं स्वतंत्र त्या ठिकाणी स्वावलंबी नाही. ती वनस्पती कशी स्वावलंबी नाही, ती कशी आहे? परावलंबी. आणि परावलंबी असून सुद्धा ज्याच्याकडून ती जगली त्याच्यावरच काय करते? त्याला झाकून टाकते. विश्वमायापी माया आणि तिने झाकुळिली काया. हे जे लिडर लोक असतात ना, यांच्याबरोबर काही कार्यकर्ते असतात. कार्यकर्ते एवढे स्ट्रॉंग होतात, एवढे स्ट्रॉंग होतात की ते त्यांच्या विरोधात विरोध त्यांना पडतात. कीर्तनकाराचं तसंच आहे. एखाद्या कीर्तनकारासंग खूप दिवस राहायचं स्ट्रॉंग झाले, पण त्याच कीर्तनकाराला काय करायचं? दाबायचं. हे राजकारणामध्ये चलतं बरं काय, पण परमार्थामध्ये ही गोष्ट राजकारणातही घडायला नाही पाहिजे. की ज्याच्याकडून आपण स्त्रोत घेतलेला आहे त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला ते दबत नसतात. हे तितकंच करायचं. जोग महाराज संस्थेमध्ये वैकुंठवासी विठ्ठल महाराज बोले फार शिक्षक होते, म्हणजे मोठे अनुष्ठानी शिक्षक होते. त्यांची काही वाक्य फार सुंदर असायची. ते म्हणायचे, तुम्ही एक ओळ का ना एखाद्या माणसाकडून शिकून जर तुमच्यात काही परिवर्तन झालं तर ती ओळ त्यांचीच आहे हे सांगायचं. काय सांगायचं? ती ओळ कोणाची आहे? त्यांचीच आहे असं सांगायचं. म्हणजे एक ओळ जरी शिकलं तरी त्या महात्म्याचं विस्मरण ठेवायचं नाही, कधी विसरायचं. एक जर ओळ शिकले तर किती सुंदर वाक्य दिसेल, साधा येते की, पण एक ओळ जर शिकलो आपण एखाद्या व्यक्तीकडनं तर कधीच त्यांना विसरायचं नाही. आणि ही तुम्ही जेव्हा दुसऱ्याला सांगणार त्यावेळेस ती ओळ त्यांची आहे असं सांगायचं. कोणाची आहे? हे माझं आहे असं नाही सांगायचं. आता काय झालं, हल्ली पांडुरंग महाराज ओळी दुसऱ्याच्या आणि शिक्के आपली, तसं नाही पाहिजे. त्याचं कारण आहे आपल्यावर कुठल्याही प्रकारचा दोष येत नाही. काय येत नाही? तर चुकलं फक्त बिनचूक सांगायचं. चुकलं उकलं तर आपल्यावर कुठल्याही प्रकारचा काय येत नाही, दोष येत नाही. आणि जर समजा हे माझंच आहे असं म्हटलं तर चालता चालता चुकलं, मग दोष कोणाचा येईल? तो आपल्यावरच येईल. म्हणून आपला विषय हा चाललेला आहे, घरातील अंधकार हा घराच्याच आश्रयाने राहतो आणि शेवटी घरातीलच वस्तूवर तो काय करतो की आवरण घालतो आणि त्या घरातल्या वस्तू दिसू देत नाही. म्हणजे आश्रयाने कोणाच्या राहिला अंधकार? घराच्या. आणि झाकलं कोणाला? आता घराला झाकलं याचा अर्थ घरातील प्रत्येक वस्तूला त्यानं काय केलं की झाकलं. तसं अज्ञान राहतं कुठं राहतं? कारण अज्ञान हे मुळामध्ये जड असल्यामुळं जड पदार्थाच्या आश्रित राहू शकत नाही. हा एक नियम आहे. काय आपण म्हणतो नेहमी, काय म्हणतो? रज्जूच्या अज्ञानामुळे सर्प भासला, तो रज्जूच्या ज्ञानाने काय होणार आहे? निवृत्त होणार आहे. विचारसागरामध्ये याच्यावर शंकाच विचारली की महाराज, रज्जू हा जड आहे आणि जडाच्या आश्रित कधीही दुसरा पदार्थ जड पदार्थ राहू शकत नाही. जड जडाला कधी आश्रय होऊ शकत नाही, जड जडाला कधी अधिष्ठान होऊ शकत नाही. म्हणजे अज्ञानही जड आहे आणि रज्जू सुद्धा कसा आहे? जड आहे. आणि मग त्या अज्ञानास हा रज्जू कसं काय त्या ठिकाणी आश्रय होऊ शकेल, अधिष्ठान होऊ शकेल? तर नाही. मग शेवटी काय सांगितलं की रज्जू पै चैतन्य आश्रित अज्ञान आहे. अविद्या कुठे आहे? रज्जू उपहित जे चैतन्य आहे त्याच्यात. पण रज्जू आणि ते चैतन्य एका देशात असल्यामुळे असं वाटतं की रज्जूच्या आश्रित अज्ञान आहे. हे एका देशात आहे ना, चैतन्य रज्जू. जेवढी लांबट रज्जू आहे
तेवढं चैतन्य आहे. पण मग त्या रज्जूच्या आश्रित अज्ञान नाही, ते कुठे आहे? ते रज्जू पै चैतन्य आश्रित. जडाच्या आश्रित म्हणजे ह्या शरीराच्या आश्रित अज्ञान आहे का? नाही. हे अज्ञान कुठे आहे? हे चैतन्याच्या कुटस्थ चैतन्य. नाही तर यानं म्हटलं असतं या पेवर ब्लॉकला की मी मला स्वतःला ओळखत नाही, मी माझे स्वतःला ओळखतो, माझा भाव हा आहे. तुम्ही मोबाईल घ्यायला जा विकत घ्या, कुठलाही मोबाईल घ्या, 1 लाखाचा, 1.5 लाखाचा, 2 लाखाचा. किंमत मोबाईल सांगतो का तो मालक सांगतो? तो का सांगत नाही माझी किंमत ही आहे? तर तुम्ही त्याच्याशी सौदा करायला पाहिजे, जरा कमी दे, जरा कमी दे. नाही, कारण कधी जड मी ओळखत नाही हे असं जड कधीच म्हणणार नाही. ज्या अर्थी तुम्ही मी मला ओळखत नाही, मी ब्रह्मात जाणत नाही, मला झोपेमध्ये काही कळत नव्हतं, असं ज्या अर्थी म्हणून राहिले, त्या अर्थी अज्ञान कोणाच्या आश्रयास आहे? तुमच्या आश्रयास आहे. तुम्ही त्याला जाणता. मला कळत नाही हेही कळणं आहे, मला मी ओळखत नाही हे ओळखणं आहे, आणि मी जाणत नाही हे सुद्धा काय आहे की जाणणे. हा आहे कारण देह. झाला का खुलासा बाबा? स्थूल, सूक्ष्म आणि कारण. हे बघा, बाकीचं तुम्हाला लोकांमध्ये सांगता आलं नाही सांगता आलं हा भाग थोडा दुय्यम आहे. समजा तुम्हाला असं जे असं चिंतन मांडतील असं काही सांगता येत नाही, कारण ही काही बुद्धिमत्ता कुणाची मक्तेदारी नाही. भगवंतानं ईश्वर कृपेने ज्याने पूर्वजन्मामध्ये काही पुण्य केलेलं असेल त्याला काय की त्या ठिकाणी ते बौद्धिक चातुर्य मिळतं. परंतु तुम्ही बिनचूक सांगितलं म्हणजे तुम्हाला तसा अनुभव आहे असं थोडंच काही गृहीत धरता येत नाही. ती माहिती आता तुम्ही सांगू शकता, परंतु आपल्याविषयी एखाद्याला सांगता आलं काय, नाही सांगता आलं का, हा दुय्यम भाग आहे. पण मुख्य भाग हा आहे कोणता की मी स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह मी नसून ते माझेही नाही, आणि मी त्यांचा द्रष्टा आहे. कसा आहे? घटद्रष्टा घटात भिन्न हा, या न्यायाने मी त्यांच्यावर कसा आहे वेगळा, असं आपल्याला जाणायचं. ही गाठ पक्की करून ठेवायची की मी आता स्थूल देह नाही, सूक्ष्म देह नाही, कारण देह नाही, मी पुन्हा आहे की स्वरूप आहे, आत्मचैतन्य ब्रह्म. खरं सांगा, एवढं जर तुम्हाला कळालं, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल, किती लांब आहे हे लोक, कशाचं काय, काहीच नाही. आपण आत्मस्वरूप म्हटल्यानंतर आत्मस्वरूप नाही. आता तुम्हाला एवढ्या श्रवणात बसल्यानंतर एवढ्यापुरतं ते कळतं की आपण हे 3 देह नाही. मग आता जर तसं त्या ठिकाणी तुम्हाला सतत विपरीत भावना जर डोकं वर काढत असेल तर काय करायचं त्याच्यासाठी? निधिध्यासन. याचं सतत काय करायला पाहिजे? चिंतन करायला पाहिजे. हे मी नाही, हे माझं नाही, मी याच्यावर कसं आहे की वेगळा आहे. घटद्रष्टा घटात भिन्न. काय शंका बनवून मला? मोकळ्या मनाने विचारायचं. व्यासपीठावरून खाली उतरल्यावर काय घ्यायचं ते घ्यायचं, पण तिथे नाही न्यायचं. प्रश्न 81. बरं सांगा, ही जी गोष्ट आपण या ठिकाणी आता याचं विश्लेषण करून राहिलो, याच्यात कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी खोटारडेपणा आहे का? एक धोकेबाजपणा आहे का? काहीच नाही, काहीच नाही. ही गोष्ट सूर्यप्रकाश एवढी स्पष्ट आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह या तिन्हीच मी जाणतो, म्हणून मी यांचा पुन्हा एक द्रष्टा आहे. आणि यांच्यावर जाणणारा हा सतत ज्या वस्तूला जाणतो त्याच्यावर वेगळा असतोच, हा नियम आहे. यात कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी मला चर्चा, शंका, वादविवाद करण्याची काही गरज नाही. आपण मोबाईलला जाणलो ना, मोबाईलहून निश्चितच वेगळे आहोत. आपण ग्रंथाला जाणलो तर ग्रंथाहून निश्चित वेगळे. आपण सदऱ्याला जाणलो ना, सदऱ्याहून निश्चित कसे आहोत वेगळे. तत्व विचार. आता ही गोष्ट कशानं कळेल आपल्याला? तसं हे उघडं कळतं आपल्याला. काय सदरा आपण असं खाली असं अडकून ठेवला, ह्याच्यावर मी वेगळा आहे असं आपण ताबडतोब आपल्याला कळतं. पण ही गोष्ट तुम्हाला अशी अनुभवात आणि कृतीत असं कृतीत करता येणार नाही. काय स्थूल देह काढायचा आणि वेगळा ठेवायचा, सूक्ष्म देह काढायचा, हे तुम्हाला विचारानं करून घ्यावं लागणार. कशाने? म्हणून आता याचं आपण याचं नावच काय? विचार चंद्रोदय. ही गोष्ट हे बघा, सदरा मी नाही, माझा नाही, हे पटकन कळतं माणसाला. कारण तो आपल्याला कसा वाटतो? आपल्याला भिन्न वाटतो. पण माझा आहे हे वाटतं की नाही तुम्हाला? एकदा तुमच्या सासऱ्याने तुम्हाला आहेर म्हणून घेतल्यानंतर तिथून पुढे तुम्ही का आपणची विहुनी दुहिता लागली त्याच्यावर काय करता? मग आम्हाला एखाद्या शिष्याने घेतलं का अंगावर घातलं, मग काय झालं? त्याचा माझं समजतो आपण.
पण जसं पत्नी तुमच्याहून भिन्न आहे, मुलगा तुमच्याहून भिन्न आहे, ही सगळी सृष्टी तुमच्याहून कशी आहे भिन्न आहे, पटकन कळतं माणसाला की मी नाही माझं नाही, घर मी नाही माझं नाही. तेवढ्या लवकर देह मी नाही माझा नाही हे कळत नाही. कारण असं जवळजवळ चिकटलेलं आहे ते. काय झालेलं आहे, जवळजवळ असं चिकटलेलं आहे. मग हे कशाने कळून घ्यावं लागेल बरं? हे विचारद्वारे तुम्हाला कळून घ्यावा लागेल. कधी मेल्यावर कळून घ्यायचं की नाही, मेल्यावर नाही कळून घ्यायचं. हे कधी कळून घ्यायचं? जिवंत असताना, तुम्ही या शरीरामध्ये असताना या देहाचा बाध करायचा. मी यांचं अधिष्ठान आहे, मी यांच्याहून कसं आहे की वेगळं आहे. माझ्यावर भासलेले हे कल्पित 3 देह आहे. मागे मी तुम्हाला दृष्टांत सांगितलं होता. पूर्वीच्या काळामध्ये हे लग्न समारंभामध्ये काय असायचं की गंध लावायची फार परंपरा असायची. पाय धुण्याची परंपरा, गंध लावायची परंपरा. असो, त्या परंपरेला काहीतरी त्या ठिकाणी थोडंसं कारण होतंच आणि ती चांगलीही होती तेवढीच. तर पूर्वीच्या काळामध्ये गाव म्हटल्यानंतर त्या गावात 2-3 वाडे, 15-20 जणांचा ग्रुप आणि त्यांचा एक वाडा, यांचा वाडा, त्यांचा वाडा, त्यांचा वाडा. मग कुठलंही लग्न असेल की त्या लग्नामध्ये पहिला तिथे गंध लावायचा जो मान असायचा, मग ते अमुक एका वाड्यातील अमुक एका म्हाताऱ्याला असायचा. असं ते पहिला गंध त्याला लावलाच पाहिजे. आणि नंतर मग क्रमांक 2, क्रमांक 3, क्रमांक 4 असे ते गंध लावले जायचे. आणि मग हे झाले मुख्य, मग त्या वाड्यातली बाकीची माणसं. दृष्टांत सांगतो. ती एक म्हातारा असं होतं की त्याला ते गंध लावायचा काय होता की मान होता. आणि ते त्या लग्नामध्ये येऊन असं बसल्यानंतर ते वेळू म्हणा किंवा ती मेडकी असायची पूर्वीच्या काळामध्ये, त्याला असं टेकायचं. आणि ती नवरी तिथे बसलेली असली त्या वाघिंच्या मध्ये, ते असं इथे पुढेच बसायचं एका साईडला. आणि बसल्यानंतर काय करायचं की ते झोप घ्यायचा. जो तो वाघिसना सुरू झाला मग ते सगळे गेल्यानंतर त्याला म्हणायचं उठा. मग लोक म्हणे नवीन पोर कार्यकर्ते झाले म्हणे या म्हाताऱ्याला कशाला उठवलं म्हणे आता. तर इथे येऊन काही सांगत नाही, ही चूक झाली ती चूक झाली, काहीच नाही. हा माणूस नुसतं झोपतो म्हणे इथं. त्याच्यामध्ये काही हुशार म्हातारे होते. ते म्हणे ते इथे आले, गंध लावला जातो, येतं कशासाठी? ते गंधासाठी. मग ते झोपला तरी चालतो, नाही तर हे चालतं लग्न मोडीन देऊ. इतका मोठा तो माणूस आहे. मग आता मला एक सांगायचं, काही नवीन मुलाने असा निर्णय घेतला आता काय याला गंध लावायचाच नाही. बरं, पुन्हा एक परंपरा असायची त्या काळामध्ये. समजा ते जर बिमार पडलं आणि त्या लग्नाला आलं नाही तर त्याच्या नावानं ते मेडीला गंध लावायचा. मेड कुठं असायची? वेळू मेड पा अमुक अमुक त्या नावानं मेडीला गंध लावा. तुम्हाला नाही कळत महाराज? ते होतं पूर्वीच्या काळामध्ये. हा हे बाबा चांगलं म्हणजे तिला काय करायचं, गंध लावून द्यायचा, असं गंध लावायचं. मग काय झालं, ते म्हातारं एकदा गैरहजर. मग पोर म्हणे करे आपण आता 21व्या शतकामध्ये चाललोय, काय गंधन बिन लावता म्हणे, द्या सोडून म्हणे. ह्या मेडीला गंध लावता म्हणे. नाही लावला मेडीला गंध. आणि म्हाताऱ्याला ताबडतोब कळलं होते. आपल्या नावानात मेडकीला गंध लावला, मान जाते, अपमान झाला त्याचा. काय झाला का नाही अपमान? कारण तो कधीही गैरहजर असेल तरी त्याच्या नावानं मेडकीला काय लावला जायचा? गंध. आणि यावेळेस त्याच्या नावानं त्या मेडीला गंध लावला नाही. म्हणजे काय झालं? त्याचा अपमान झाला. आता अपमान झाला तो, पण तो गैरहजर असताना झाला. आणि एकदा तिथंच हजर आणि म्हणे आता नका लावू म्हणे याला गंध. मग आता गैरहजर असताना गंध मेडकीला लावला नाही तो अपमान जास्त, हजर असताना त्याला गंध लावला नाही तो अपमान जास्त. तसं देह गेल्यानंतर तुमचा देह राहणारच नाही, यात काही शंका नाही. म्हणून त्या ठिकाणी देहाला तुम्ही, देहाचं तादात्म्य तुमचं जाणार आहे समजा, परंतु देह असताना देह मी नाही आणि देह माझा नाही असं समजणं हा देहाचा अतिशय काय आहे की अपमान आहे. अपमान आहे म्हणजे त्याला काय मारायचं असं नाहीये, पण त्याच्यावरील तादात्म्य काय करायचं, आपण काढून घ्यायचं. याला काय म्हणायचं? अपमान. आपण देहाचा मान करतो का अपमान करतो सध्या?
बापू काय मान सन्मान पावडर बिवडर त्याचं काय तसं त्याचा बाध करायचा म्हणजे काय देह असताना तो मी नाही माझा कळलं रे कारण देह मी नाही व तो माझा नाही हे कसे जाणावे उत्तर मी जाणतो व जाणत नाही अशा ज्या अंतःकरणाच्या वृत्त्या आहेत त्यांना ज्ञात अज्ञात वस्तुरूप विषयसहित मी जाणतो म्हणून हा कारण देह मी नाही व माझा नाही हा अज्ञानाचा आहे मी यात जाणणारा दृष्टा घटदृष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे असे जाणावे याप्रमाणे कारण देहाचा मी दृष्टा आहे. हे बघा कारण देह मी नाही तो माझा नाही हे कसे जाणावे सुंदर चिंतन केलं. मी जाणतो म्हणजे जाणणारा ह्याच्याहून कसा आहे वेगळा. मी जाणत नाही आता कसा आहे वेगळा. म्हणजे जाणणे आणि न जाणणे जाणीव शहाणीव ओझे सांडोनिया दुरी आणि आपण वस्तीकर वर्तत असे संसारी. म्हणजे जाणतो ही वृत्ती आणि जाणत नाही ही वृत्ती या दोन्ही अंतःकरणाच्या वृत्त्या त्यांना ज्ञात अज्ञात वस्तुरूप विषयसहित मी जाणतो. ह्या ज्या वृत्त्या आहे कोणत्या अंतःकरणाच्या एक जाणण्याची आणि एक जाणत नाही ही वृत्ती. तर जगातले जेवढे विषय असतील त्या सर्व विषयाला कहो आकाश रसगुल्ला खाल्ला तू नाही म्हणजे जाणतो का तो नाही. म्हणजे आता त्याची वृत्ती त्या पदार्थाला जाणत तू खाल्ला का रे सदा हा हा कुठं खाल्ला आळंदी हा आळंदीत म्हणल्यावर मग आळंदीत म्हणल्यावर हे खाल्लं नाही ते खाल्लं नाही असं विशेष नाही. मग ते जगात कोणताही मिनिस्टर असू द्या का पंतप्रधान असू द्या त्याला काही पदार्थ माहित नाही. पण आळंदीत राहिलेला विद्यार्थी म्हणजे का तर माऊलीची लेकरं आहेत ते कसे म्हणजे धिंगाणा मस्ती करणारे लेकरं असू द्या अभ्यास करणारे असू द्या पण माऊली त्यांना पोटभर सर्व पदार्थ खाऊ घालते. अख्खा विस्तार तर काही लोक मुंबई पाणी देत नाही. आळंदीला गेला विद्यार्थी मुंबई पाहून आलाच पाहिजे. जाऊ द्या विषय कसा आहे की तो एक म्हणतो मी जाणत नाही अज्ञात वस्तू की ज्ञात येतात ती अज्ञात आणि एक म्हणतो काय की मी जाणतो म्हणजे ती कशी आहे ज्ञात. म्हणजे ज्ञात अज्ञात वस्तूला आपल्या अंतःकरणाच्या वृत्त्या जाणतात. मी जाणतो आणि मी जाणत नाही म्हणून कारण देह मी नाही कारण देह माझा नाही हा अज्ञानाचा आहे. खाली टीप वाचा त्याची. कारण देह हा स्वतः अज्ञान रूप आहे त्याला अज्ञानाचा आहे असे म्हटले ते राहुचे मस्तक म्हणतात त्याप्रमाणे समजावे. हे बघा हा कारण देह अज्ञानाचा आहे मी म्हटले काय म्हटले ते अज्ञान म्हणजेच कारण देह आणि काय म्हटली ते आता हा कारण देह कोणाचा आहे अज्ञान रूप तो स्वतः आणि पुन्हा काय म्हटली ते कारण देह कोणाचा आहे अज्ञानाचा आहे. हा अज्ञानाचा आहे असे म्हटले की नाही. म्हणजे काय राहूचे मस्तक असे म्हटले म्हणतात त्याप्रमाणे समजावे. राहू म्हणजे तुम्हाला राहू केतू कसे राहू केतू पाहिले का तुम्ही ग्रंथात वाचले का. आपल्याला पुराणाचा काही जास्त अभ्यास नाही मुळात सांगतो म्हणजे जास्त. पण राहू म्हणजे काही शरीर नाही नुसतं मस्तक आहे. राहू म्हणजे काय मुडकं राहू म्हणजे काही शरीरच नाही त्याला. राहू केतू जे आहे ना हे नुसती काय आहे ते फक्त इग्नोवर असे शिर आहे त्यांचे शरीर नाही त्याला. आणि हे राहूचं मस्तक आहे. राहूचं मस्तक म्हणजे काय अरे शिर म्हणजेच राहू आणि पुन्हा काय म्हटलं हे मस्तक कोणाचं आहे का म्हटलं ते तिथं दोन तोंड लावले दोन तोंड आले समजा दोन मस्तक आले. एक दुसऱ्याचं आलं कोणाचं आणि एक असं राहूचं आणि एक नवीन माणसाला कळा नाही हे कोणाचं मस्तक आहे ते कोणाचं मस्तक. मग त्यांना विचारलं का हो हे मस्तक कोणाचं आणि ते मस्तक कोणाचं विचारलं काय त्याला हे जे मस्तक दिसतं का नाही हे कोणाचं आहे आणि ते मस्तक दिसतं ते कोणाचं आहे. त्याला सांगितलं हे राहूचं मस्तक आहे. अरे राहू तेवढाच आहे मस्तक म्हणजेच राहू. मस्तक म्हणजे काय आहे राहू. पण आता काय म्हणावं लागलं हे मस्तक कोणाचं आहे
अरे अज्ञान म्हणजेच कारण देह. पण हा अज्ञानाचा एक का म्हणावं लागलं. मग कारण देह म्हणजे काय. अहो कारण देह म्हणजे अज्ञानाचा देह म्हणजे कारण. म्हणजे त्याला अज्ञानाचं काय म्हटलं. अज्ञानाचं म्हणणं काय आणि अज्ञान म्हटलं काय. काय झालं शेवटी कारण. पण आम्ही अज्ञानाचा का म्हटलो बळराव महाराज. ते त्याच्यासारखं राहूचे मस्तक आहे असं म्हणणे म्हणजे हा कारण देह अज्ञानाचा आहे असं म्हणणे. कारण देह अज्ञानाचा. अरे कारण म्हणजेच अज्ञान आहे माऊली. मग तुम्हाला विचारलं कारण देह कोणता सूक्ष्म देह कोणता. मग म्हणावं लागलं हा कारण देह आहे हा सूक्ष्म देह. कारण देह काय म्हणते कारण तेच. पण म्हणावं लागलं कारण देह आहे. वास्तविक पाहता तसं म्हणायची काही गरज नाही. म्हणून अज्ञान आणि अज्ञानाचा म्हणणे म्हणजे काय. राहूचे मस्तक म्हणणं. कळालं का राहूचं मस्तक. फक्त कारण देह तेवढं अज्ञान जेवढे तेवढं फक्त आपल्या समजण्याकरता देह म्हणते त्याला. बस नाही त्याचं चिंतन केलं त्याचा ज्ञानाने बाद होतो. काय होतो आत्ताच वाचलं. ज्ञानाने त्याचा काय होतो बाद होतो म्हणजे दहन होतं. काय होतं त्याचं. म्हणून त्याला काय म्हटलं त्याला देह म्हटलं. आणि या स्थूलाला सूक्ष्माला तो कारण आहे म्हणून त्याला काय म्हटलं कारण. कारण वेगळं आणि देह. म्हणून कारण देह दोन प्रकारच्या त्या ठिकाणी क्रिया घडतात. एक तर या दोघात तो कोण आहे हेतू आहे म्हणून त्याला म्हटलं कारण. आणि ज्ञानाने त्याचा बाद होतो म्हणून त्याला काय म्हटलं की देह. दहन होतं म्हणून फक्त तेवढा कारण देह शब्द त्याला वापरला. दहन म्हणजे बाद. नाश नाही बाद नाही नाश. दहन म्हणजे नष्ट. बाद म्हणणं चुकीचं आहे. नष्टच होतो कारण देह काय होतो बाद नाही होत त्याचा. कारण देह काय होतो नष्ट होतो. हे बघा कारण देह नष्ट होतो सूक्ष्म देहाचा बाद होतो आणि स्थूल देह प्रारब्धाच्या हवाली जातो. स्थूल देहाचाही बादच होतो परंतु सूक्ष्म देहाचा स्थूल देहाचा काय होतो बाद होतो. बाद म्हणतो म्हणजे काय वस्तू दिसत असून ती मी नाही माझी नाही ती मिथ्या आहे असं समजणं याचं नाव काय बाद. इति श्री विचार चंद्रोदय दर्शने देहत्रय दृष्टा वर्णन नामिका तृतीय कला समाप्ता. बस आपली तृतीय कला विचार चंद्रोदयाची तिसरी कला आपली काय झाली की समाप्त झाली. पहिली कला कोणती होती उपोद्घात वर्ण. दुसरी कला कोणती होती अध्यारोप अपवाद. आणि तिसरी कला कोणती आहे की तीन देहाचा मी कोण आहे द्रष्टा आहे. आज मला वाटतं जवळजवळ आपल्या या ग्रंथासाठी किती 22वा पाठ आहे का. मला वाटतं 20वा आहे. बरं जो असेल तसं 21-22 पाठ झाली. असं वाटलं होतं की आपलं एका महिन्यात बरोबर. पण आता काही वर्गाचा अंदाज नाही. याला 3-4 महिने लागतील आपण सलग जरी घेतलं. किती 4 महिने. चला चतुर्थ कला. अथ चतुर्थ कला प्रारंभ. मी पंचकोशातीत आहे. मनहर छंद. पंचकोशातीत मय हो अन्न प्राण मनोमय. विज्ञान आनंदमय पंचकोश नात्मा. स्थूल देह अन्नमय कोश लिंग देह प्राण. मन रु विज्ञान 3 कोश कहे महात्मा. कारण अन्नमय कोश एक कारज जड़. विकारी विनाशी व्याविचारी अनात्मा. अरचित अधिकारी नित्य व्याविचारहीन. पितांबर अनुभव करता मय आत्मा. हे बघा पितांबर स्वामीने जे दोहे लिहिले आणि त्या दोह्यावरती त्यांनी परत काय केलं की मूळ ग्रंथामध्ये प्रश्न उत्तर लिहिले. वैकुंठवासी प्रल्हाद महाराज सुबंध यांनी हा विचार चंद्रोदय दर्शन नावाचा ग्रंथ मराठीमध्ये तयार केला. आता हा पंडित पितांबरजी दास यांनी लिहिलेला हा काय आहे की दोहा आहे. त्याचे टिप्स वाचा खाली वर दिलेले. नात्मावर नातमा असा शब्द आहे. जो आत्मा नाही त्याचं नाव काय आहे बस. नात्मा म्हणजे काय जो आत्मा नाही त्याचं नाव अनात्मा. काय काय अनात्मा आहे काय काय कोण अनात्मा आहे. सर्वच अनात्मा. अज्ञान अनात्मा सूक्ष्म देह अनात्मा स्थूल देह अनात्मा. तिसरी लिंग देह. महात्मे लिंग देहास प्राण मन विज्ञान 3 कोशरूप समजतात. महात्मे लिंग देहास प्राण मन विज्ञान 3 कोशरूप समजतात. लिंग देह जे आहे ना तर तो कोणता आहे समजा प्राण मन आणि विज्ञान. म्हणजे प्राणमय कोश मनोमय कोश
आणि विज्ञानमय कोश या 3 कोशा मिळून काय झालेलं आहे की लिंगदेह झालेला आहे. म्हणजे लिंगदेह हा 3 कोश, अन्नमय कोश हा स्थूल देह आणि आनंदमय कोश हा कारण देह. आता ह्याच्यामध्ये मोठी गंमत आहे. आता आपल्या तिसऱ्या कलेमध्ये काय आहे की 3 देहाचा मी द्रष्टा आहे. आणि आता इथे काय आहे, मैं पंचकोशातीत हूँ, पंचकोशातीत मैं हूँ, म्हणजे पंचकोशातीत मी आहे असं आहे. काय वर जरा मिस्टेक केली त्याने, नाही मी पंचकोशातीत आहे. कारण इकडे पानावर 3 देहाचा द्रष्टा मी आहे, हे चिडिंगेवर आहे की नाही, विचारते तेच असेल ना. हा, तर तिथे काय लिहायला पाहिजे होतं, मी पंचकोशातीत आहे. तुम्ही नंतर लिहून घ्या ते चतुर्थ कला. आणि त्याच्या पुढे काय आहे, मी पंचकोशातीत आहे. अतीत आहे म्हणजे काय आहे की वेगळा आहे. पंचकोश मी नसून मी त्याच्याहून काय आहे की वेगळा आहे. आता ह्याच्यावर थोडंसं चिंतन करू आपण. स्थूल देह, लिंग देह आणि कारण देह या 3 देहाचा मी कोण आहे, द्रष्टा आहे. असं आपण त्या तृतीय कलेमध्ये शिकलो. आता ही चौथी कला आहे. याच्यात काय आहे की मी पंचकोशातीत आहे, म्हणजे कोशाच्या अतीत आहे. अतीत आहे म्हणजे पलीकडे आहे, वेगळा आहे. आता हा अन्नमय कोश, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय असे किती कोश आले, पंचकोश. तर स्थूल देहामध्ये कोणता कोश आहे, अन्नमय कोश. सूक्ष्म देहामध्ये प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय. आणि कारण देहामध्ये कोणता कोश आहे, आनंदमय. आता मग हे बघा, 3 देह म्हटले काय आणि पंचकोश म्हटले काय, काय फरक आहे, सारखंच आहे. पंचकोश म्हटले तरी 3 देहातच, आणि 3 देह म्हटले तरी पंचकोशात, किंवा पंचकोशातच 3 देह, किंवा 3 देहात पंचकोश आहे. पण इथे लिहिताना त्यांनी असं लिहिलं की 3 देहाचा मी द्रष्टा आहे, आणि इथे लिहिलं मी पंचकोशातीत आहे. म्हणजे त्याच्यावर कसं आहे की पलीकडे आहे, वेगळा आहे. आणि ह्यांना मी जाणतो. द्रष्टा आहे म्हणजे कोण आहे, मी यांना जाणतो. जाणतो म्हणजे मला त्यांचं काय होतं की ज्ञान होतं. खरं तर असं आहे, 3 शरीराचा बाध करायचा म्हणून शरीर सांगितलेली आहे. एकाचा नाश करायचा, कारण द्यायचा. सूक्ष्म स्थूलाचा काय करायचा, बाध करायचा. आणि या पंचकोशाचा निराश करायचा. काय करायचा, निराश. निराश कसा करायचा, अन्नमय कोश मी नाही, प्राणमय कोश मी नाही, मनोमय कोश मी नाही, विज्ञानमय कोश मी नाही, आणि आनंदमय कोश मी नाही, मी त्याच्या पलीकडे आहे. म्हणजे एक 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 असं काढून टाकायचं. काय करायचं, त्याला उघडं व्हायचं ना, कोट काढून टाकायचा, सदरा काढून टाकायचा, पुन्हा 4-5 वेष्टनं ते सगळे काय करायचे, काढून टाकायचे. मी त्याच्यावर कसा आहे की असा वेगळा. आणि याला मी जाणतो. हे जे 3 देह आहे याचा मी कोण आहे की हे मी नाही, माझे नाही, तर हे तर खरंच आहे. पण यांना मी कोण आहे की जाणणार आहे. म्हणून ह्याचा बाध करायचा आणि ह्याचा काय करायचा की निराश करायचा. एवढ्या करिता याला इकडे देह म्हटले आणि याला काय म्हटले, पंचकोश. चला प्रश्न 82. पंचकोशातीत म्हणजे काय? पंचकोशातीत म्हणजे काय? उत्तर, पंचकोशातीत म्हणजे पंचकोशाहून मी अतीत म्हणजे वेगळा आहे. हे सोपी अगदी त्या ठिकाणी व्याख्या आहे की अतीत म्हणजे वेगळा. मन वाचातीत म्हणजे काय, वेगळं, मनाच्या वाचेच्या पलीकडे. तसे इथं पंचकोशातीत मी आहे म्हणजे काय, पंचकोशे म्हणजे पंचकोशाहून मी अतीत म्हणजे वेगळा आहे. प्रश्न 83. कोश म्हणजे काय? उत्तर, कोश म्हणजे वेष्टन अर्थात तलवारीची म्यान. धन भांडार म्हणजे द्रव्याचा खजिना. कोशकार किड्याचे घरटे या न्यायाने पंचकोश आत्म्यास झाकतात म्हणून अन्नमयाधिकासही कोश म्हणतात. कोश कोश म्हणजे काय, वेस्टर्न. पहिला अर्थ त्यांनी काय दिला, वेस्टर्न.
आता आपण आता सध्या शासनानं आणले ते आता काय की आता जी लाईट द्यायची ना तुम्हाला घरी ते वरून काय की त्याला वेस्टर्न आहे, त्या वायराला काय आहे कव्हर. आता हे बघा ही जी तारा असतात ही कशी आहे की बगर वेस्टर्नची. मग याला जर हात लावला तर काय होईल, आपण धुपण होईल. काय बरं, त्याला वेस्टर्न नाही आहे. आणि आता वेस्टर्न असलेलं वायर, आता हेच वायर जर आपण घेतला तर हे वायर आहे समजा, याला जर हात लावला तर आपल्याला ते शॉक बसतोय का बसत नाही की नाही बाबा. त्याला वेस्टर्न आहे, बरोबर वेस्टर्न कव्हर आहे त्याला. मग त्या वेस्टर्नना काय केलं, आतील विद्युत प्रवाह झाकून टाकला. काय केला तो झाकला ना. आणि त्या ताराला हात लावला तर काय, ते ताराला वेस्टर्न नसल्यामुळे तो विद्युत प्रवाह हात लावला शॉक मिळतो. आणि याला वेस्टर्न असल्यामुळे काय झालं की विद्युत प्रवाह आत आहे, पण त्या विद्युत प्रवाह झाकण्याचं काम कोणी केलं, या वेस्टर्नला. आता नवीन जे निघाले आता तुम्हाला हे देऊन नाही राहिले. काय देऊन नाही राहिले, अशी उघडी तार देऊन नाही राहिले. वेस्टर्न सहित केबल्स वरून एकदम जाड वेस्टर्नच्या केबल देऊन राहिले. कशामुळे देऊन राहिले पाहून मला, फक्त आकडे टाकून नाही. मला तर वाटतं त्याच्यापेक्षा ही जास्त चांगली सोय होणार आहे लाईन घेण्याची. कोणती, जे केबल दिले ना तर हे वरून आकडे तरी दिसत होते. आता लोक अशी लाईन घेणार ते दिसणारही नाही घरातल्या नाही. हा, आणि ते आपल्याला याची चोरी कशी करावी हे सांगणार नाही, आपल्याला नाही कळणार. ते त्यांचीच लोक सांगतील खालचे पैसे घेऊ. ही अशी याची चोरी काय करीत असते, ही भारताची शोकांतिका. तेव्हा ते वेस्टर्न म्हणजे काय, आवरण. मग कळालं का, पोष म्हणजे काय, पहिला अर्थ काय धरायचा त्याचा वेस्टर्न. दुसरा अर्थ काय, तलवारीची म्यान. म्यान काय करते, त्या तलवारीची जी धार आहे त्याला झाकून टाकते. आता वेस्टर्न पोष म्हणजे वेस्टर्न, आत्मस्वरूपाला वरतून झाकलं म्हणजे काय झालंय वेस्टर्न. जिकडे तिकडे आत्माच आहे, परंतु त्याला काय केलं, झाकलं म्हटल्यानंतर हे काय झालं वेस्टर्न. त्याच्यानंतर तलवारीची म्यान जशी तलवारीत झाकते तसे हे काय कोश म्हणजे काय की म्यान. त्याच्यानंतर धन भांडार म्हणजे द्रव्याचा खजिना. तुमची तिजोरी काय राहते, तिजोरी बाहेरून वेगळी राहते आणि आत वेगळी राहते. आणि आत काय, आता लॉकअप, बँकेमध्ये लॉकअप असतं की नाही तुमचं, त्याच्यात ते काय की वरून ते असं ते दिसत नाही पण आत मात्र ते असतं. आज खजिना झाकला. कोशकार किड्याचे घरटे, ते कोसला म्हणतो आपण त्याला. ते कोशकार तो काय करतो की ते घर तयार करतो. तो अभिननिमित्त उत्पादन कारण त्याचं कोणाचं, त्याचे कोश तयार करतो तो. हे माहिती आहे का तुम्हाला, पहिलं नाही विस्तव सोबत वापरण्यासाठी काय करायचं माहिती म्हणून मला नाही ते ठेवायचे बाबा बरोबर पाहिजे. चकमक असे एवढंस ते याचं पाता असायचं कशाच तरी ते लोखंडातच असायचं. ते असं लोखंडाची पट्टी असायची मला. आणि गारा नसतात का, गारात एक चांगला असा खपरा असायचा. आणि काठशेवर असते ना, त्या काठशेवरीला शेंगा येतात आणि त्या शेंगा वाळल्यानंतर त्याचा बारीक असा कापसासारखा मऊ असा एक भाग मिळतो, रूम म्हणतात त्याला. आणि जो कोश कीटक असतो ना, तो कोश कीटकाचा एवढा 1-1.5-2 इंचीचा ते लांबीचा असं ते कोश असतो. आणि त्याला कापायचं, त्यातला किडा बाहेर काढून टाकून द्यायचा. आणि बरोबर मग काय करायचं की एक थोडा लहान करायचा आणि एक मोठा, आणि त्याच्यात ते हे ठेवायचं काय ते रूप, तो रूप ठेवायचा. त्याला मोठं त्या ठिकाणी कवड्या चांगले एखादी चकमक पाहिली का खुश व्हायचा माणूस. दरवीचा काळ होता, खरे संशोधक लोक होते ते सुद्धा. ती चकमक घ्यायची, ते असं ते गार घ्यायची, त्याच्यावरती काय करायचं ते कप ठेवायचं, त्याला कप म्हणायचे. आणि असं मारलं की जेव्हा बारीकशी ठिणगी पडायची कशाची, त्या दोन्हीच्या घर्षणाने, आणि ती ठिणगी त्या कापसाला म्हणजे त्या रोला काय करायचं की पेट द्यायची. आणि मग हळूहळू फुकून आणि त्याच्यावर बिडी पेटवायची. चिलम तर ते चिलम म्हणजे तर भयंकर आहो, किती अभ्यास तो. त्याला काय म्हणायचं, त्या पोष किटक्याचं काय त्याचं वेस्टर्न म्हणजे कोश. असा कोशच आहे हा. म्हणजे किती अर्थ दिले पाहिजे, 4. वेस्टर्न, तलवारीची म्यान, धनाचं भांडार आणि कोशकार, किड्याचा
घरटे, त्याचं राहण्याचं काय घर. एरवी कोश कीटकाच्या परी जो आपण पेया आपण वैरी, जे आत्मबुद्धी शरीरे चारू स्थळी. ज्ञानोबरांनी त्याचं चिंतनच केलेलं आहे महाराज. कोश कीटक असतो ना, ते सुरुवातीला त्याला काही असं कळत नसतं की बा आपल्या लाळेमध्ये हे सामर्थ्य आहे हे घरटं बनविण्याचं. मग त्याला एक कोणीतरी चांगला त्याच्या जातीचा दुसरा एखादा किडा हुशार दुसऱ्या जातीचा प्राणी येतो आणि त्याला म्हणतो, अरे एखादं घरटं बनवतो म्हणून मी आणू काय घरटं करायला, मला काही चालता येत नाही. बारीक असतं ते असं, त्याला जास्त काही कुठं बाहेर जाता येत नाही, काही नाही. अरे त्याने सांगितले, वेड्या तुझ्याच लाळीमध्ये याचं घरटं तयार करण्याचं काय आहे की सामर्थ्य आहे. तुझं धागा निघतो ना अतिशय पक्का आहे तो, आणि तुटत नव्हतं बरं का, ते भयंकर कठीण होतं. मग त्या तिसऱ्या ग्रस्ताने किंवा तिसऱ्या प्राण्याने याला घरटं करण्याची युक्ती दिली. हे चुकलं का बरोबर आहे? बरोबर आहे. मग त्याने ते घरटं करायला सुरुवात केली. पहिला धागा मांडला, त्याच्यावर एक दुसरा धागा, त्याच्यावर तिसरा धागा, मग ते हळूहळू हळूहळू काय तुम्ही जसे करता ना बंद दादा घट, तसे ते धागा करीत करीत धागेचा डोस चालला तो. मग आता ज्याने सल्ला दिला त्याचं काही चुकलंय का? नाही. मग तो बनवतो, पण बनवयाचे एवढी त्याला त्या ठिकाणी क्रिया वाढली आणि एवढा छंद लागला. नाद म्हणायचे त्याला, काय म्हणायचं? नाद. उठला की बस घर बनवायचं, उठलं की घर, उठलं की घर. आणि आपली एक गावरान म्हणे जुन्या काळची, उठ रे चिंदा आणि ह्यो धंदा, दुसरं काहीच नाही. चिंद म्हणते त्याला, काय म्हणायचं? चिंद. मग ते चाललं 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 चालता 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 त्या मूर्खास एवढं ज्ञान नाही राहिलं, या घरट्यातून बाहेर पडण्यासाठी आपण दरवाजा ठेवावा. ते त्याच्याच हाताने दरवाजा काय करतं, बंद करतं आणि आत कोंडून मरून जातं. तसं घर बांधावं, पत्नी करावी, हे कशासाठी आहे? अन्न, वस्त्र, निवारा, शरीरासाठी. तुम्हाला कोणी सांगितलं लग्न करू नका, तुम्हाला कोणी सांगितलं घर बांधू नका, तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही कपडे अंगावर घालू नका, काम करू नका, करा. पण तोच धंदा, उठले की ते, उठले की ते, उठले की ते. मग एवढा आमचं तुम्हाला एक हात जोडून निरोप आहे, याच्यातून बाहेर पडण्यासाठी एखादा दरवाजा ठेवा. अहो विमानाला खिडकी राहते, विमानाला काय, विमानाला सुद्धा आपत्कालीन जर तुम्हाला काही एखाद्या दिवस काही जर अंदाज आला तर ते अगोदरच सांगतात ते की बा तुम्ही हे जॅकेट अंगात घाला, ऑक्सिजन इथे इथे आहे आणि ह्या खिडकीतनं काय करा तुम्ही बाहेर पडा. विमानाला सुद्धा, एसटीला सुद्धा संकटकाली बाहेर पडण्याचा मार्ग. मग तुम्ही एखादा दरवाजा ठेवा का नाही? ठेवी. इतकं गुंतून घेतो की तो त्यांच्या मोहातून वेगळा निघू शकत नाही. मग आतापासून दरवाजा तयार करायचा, तेव्हा कुठे मृत्यूच्या वेळेला भाऊ ये नाही बाबा, हो नाही तर अवघड आहे बरं का. मला तर वाटतं देवाने हे जे कोविड-19 आणलं ना, 19, ते त्याच्यासाठी आणलं. आज मूर्ख लोकांना हे कळत नाहीये की अब्जाधिपती असेल आणि त्याला जर हा रोग झाला तर त्याच्या अंत्ययात्रेला त्याचा एकही नातेवाईक जाऊ देत नाही. तिकडे ते म्युन्सिपाल्टीचे लोक म्हणा किंवा कॉर्पोरेशनचे लोक म्हणा त्याला नेतात आणि तिकडे त्या ठिकाणी ते लांबून असे लोटीत चालते. मी सांगितलं तुम्हाला की किती 1000 कोटीचा जो आम्ही त्या नगरसेवकाच्या घरी जायचो मुंबईला आणि त्याचा मृत्यू युट्यूबला दाखवलं तर मला आश्चर्य वाटलं की आपण याचे 20 वर्ष अगोदरच्या घरी गेलो होतो. काय बोलतो नाही, त्याला कोणी हात सुद्धा लावला. मग आता लोकांना हे तर कळायला पाहिजे की बघ तुम्ही तुमचे म्हणतात मग जायला पाहिजे त्यांनी एखाद्या बहिणी. अहो त्या पूर्ण झाला. अहो या विष्णुपंताला त्याचे कोणी भेटायला नाही आले, याला पूर्ण नव्हता झाला, याला नुसतं काय टायफॉइड झाला होता. घरच्याला म्हटलं की ना शेतात राहिलं तरी चांगलं. आता काय लांब आहे आणि हे मरायला लागले त्यांच्यासाठी, हे करायचं ते करायचं ते करायचं. हे आपला दररोज बाहेर ठेवा, भाऊ तू कर, ध्यानात ठेवा. चला, कोश आपला विषय कुठून निघाला? कोश. आपण कोशातीत, आपण ह्याच्यावरून कसे आहोत? भाई पंचकोश असे ना बापडे, हे पंचकोश असले तरी चालेल. अन्नमय कोश असेल, प्राणमय, विज्ञानमय, मनोमय, आनंदमय, हे सगळे कोश असू द्या, राहणारच आहे. पण मी याच्याहून अतीत म्हणजे कसं आहे? वेगळा आहे.
कोशकार किड्यांचे घरटे या न्यायाने पंचकोश आत्म्यात झाकतात म्हणून अन्नमयादिकासही कोश म्हणतात. म्हणून अन्नमयादिकास काय म्हणतात? कोश. कोश काय करतो? कोश काय करतो? जसं वेस्टर्न काय करतं? आज जी वस्तू आहे त्याला वरतून झाकवितं. मॅन काय करते? तलवाराला झाकविती, तलवारीला. ते तुमचं ते खजिना असतो किंवा तिजोरी असते ती काय करते? द्रव्याला झाकविते. कोशकार जो किडा असतो तर तो कोश काय करतो? त्याला काय करतो? आतल्या किड्याला झाकवतो. तद्वत हे पंचकोश आत्म्याला झाकवतात. आपल्याला आत्मा दिसतो का कोश दिसतो? कोश. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह हे काय दिसतात? कोश. आत्मा काही आपल्याला दिसत नाही. नात्मा दिसतो का आत्मा दिसतो? अनात्मा. प्रश्न 84. पंचकोशाची नावे कोणती? उत्तर: अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश ही नावे आहेत. बस ही याची काय आहे की नावे अन्नमय, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश ही नावे आहेत. हे बघा इथे ही कोश, 3 देह हे शिकत असताना मी याच्याहून वेगळा आहे, मी आत्मस्वरूप आहे हे अगोदर तुम्हाला कळायला पाहिजे. हे जर नाही कळलं तर मग सर्वम खल्विदम ब्रह्म, रज्जू सर्पाकार भाषेली जगदंबर ह्या गोष्टी अगोदर मीचा विचार आणि मी ब्रह्मरूप कसा आहे हे नुसता धक्का द्यायला लागतो. काय द्यायला लागतं त्याला? चांगदेव महाराजांना मी आत्मस्वरूप आहे अशी अपरोक्ष अनुभूती होती. थोडा धक्का द्यायला म्हणून 65च वयात काम भागलं. 65 वयाने एकाच वयात काम भागलं त्यांचं. म्हणून अगोदर मीच तुम्हाला यथार्थ ज्ञान झालं रे झालं की मग हे ब्रह्म वगैरे काय याचं ज्ञान व्हायला काही उशीर लागणार नाही. आणि म्हणून अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश ही त्या पंचकोशाची नावे आहेत. राहिलेला विषय आपण उद्या बघू. कुंडली वरद श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर